अशा पद्धतीनं अतिशय सुंदर ही धमनारची बुद्धलेणी आहे। 7व्या आणि 8व्या शतकामध्ये ही बुद्धलेणी कोरण्याचं काम कलाकारांनी केलेलं आहे। बाजूने विहार आणि आत हा भव्य बुद्धस्तूप आहे। पाहू शकता तुम्ही हा बुद्धस्तूप। बाजूने खोदून रस्ता आणि त्याच्या बाजूनं विहार कोरलेले आहेत आणि आत बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी छोट्या छोट्या रूम आणि बुद्धांना वंदन करण्यासाठी वंदनगृह आणि आत बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। हे पाहू शकता तुम्ही भिक्खुगृहे। हा प्राचीन बुद्धस्तूप हे पाहू शकता तुम्ही भिक्खुगृहे। अतिशय सुंदर अशा प्रकारे हे भिक्खुगृहे आहेत। भिक्खूंना राहण्यासाठी अध्ययन अभ्यास करण्यासाठी आणि निवासगृहे म्हणून हे भिक्खुगृहे आहेत। पाहू शकता तुम्ही आता अंधार आहे आत। अशा प्रकारे ही भिक्खुगृहे असतात। हा छत अखंड खडकामध्ये अशा प्रकारे या छताला या खांबांचे आधार दिलेले आहेत। याच खडकामध्ये कोरलेला आहे आणि हा मध्यभागी बुद्धस्तूप आहे। पाहू शकता तुम्ही हा अरुंद रस्ता आत जाण्यासाठी मध्यभागी बुद्धस्तूप आणि बाजूने बौद्ध विहारे भिक्खू निवासगृहे आणि हा बुद्धस्तूप। समोरही अनेक बुद्धस्तूपांचा समूह आहे। धमनार बुद्धलेणी 51 बुद्धलेणींचा समूह अखंड छताला चिकटून अशा प्रकारे अनेक बौद्ध स्तूप या ठिकाणी कोरलेले आहेत। चैत्य कोरलेले आहेत, विहारे कोरलेले आहेत। धमनार 51 बुद्धलेणींचा समूह, तालुका शामगढ़, जिला मंदसौर, मध्य प्रदेश, 13 मे 2024। हे अर्धवट तुटलेले बुद्धस्तूप। धन्यवाद।